हेअर वी गो विथ द ऑपरेटर्स इन पायथन. आज आपण सिम्पली पाहतोय ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत आणि ते कसे यूज केले जातात. तर मी लिस्ट केले त्यांची. फर्स्ट आहे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि हे लास्टचे तीन आहेत ते थोडे वेगळे वाटू शकतात. फ्लोर डिव्हिजन, एक्सपोनेन्शिएशन आणि मॉड. तर आता सिम्पल मी काय केलं आहे, एक्सची व्हॅल्यू 25 घेतली. प्रिंट फंक्शन सगळीकडे यूज केले आणि त्याच्या आत मी ऑपरेशन्स परफॉर्म केले, जसं की एक्स प्लस 25 प्लस 20 ॲन्सर आपला आलं आहे 45. सेम केले सबस्ट्रॅक्शनसाठी, मल्टिप्लिकेशनसाठी आणि डिव्हिजनसाठी. तर त्यांचे आउटपुट कसे आहेत, सबस्ट्रॅक्शन केल्यावर 5 आलं, मल्टिप्लिकेशन केल्यावर 500 आलं, डिव्हिजन केल्यानंतर 12.5 आलं. तर आता लक्ष द्यायचं फ्लोर डिव्हिजन काय आहे. डिव्हिजन तर तुम्हाला माहिती आहे काय आहे, त्याचा ॲन्सर काय आला आपलं 12.5. तर फ्लोर डिव्हिजनमध्ये काय होतं, जो डेसिमल पॉईंट असतो किंवा त्याच्यानंतर जे आपलं ॲन्सर असणार आहे, डिव्हिजन असणार आहे, ती कधीही डिस्प्ले होणार नाही किंवा ती कधीही ॲन्सरचा पार्ट नसणार आहे. फक्त आणि फक्त इंटिजर पार्ट जो असणार आहे तो ॲन्सर म्हणून डिस्प्ले होणार फ्लोर डिव्हिजनमध्ये. आता मी त्यासाठी डिव्हिजन आणि फ्लोर डिव्हिजन सेम ठेवली आहे. 25 डिवायडेड बाय 2 काय आलं 12.5. पण तेच फ्लोर डिव्हिजनमध्ये काय आलं 25 डिवायडेड बाय 2 ओन्ली 12 आलं, त्याने 0.5 निग्लेक्ट केलं आहे. ओके. त्यानंतर आहे एक्सपोनेन्शिएशन. एक्सपोनेन्शिएशन कशासाठी यूज करतात, जे की आपण पॉवर काढतो कोणत्याही नंबरची, स्क्वेअर काढतो, क्यूब काढतो, त्यासाठी यूज केलं जातं. इथं 25चं स्क्वेअर 625. आणि लास्टला आहे आपलं मॉड. मॉड म्हणजे काय, आपण जी पण डिव्हिजन करतो आहे तिचा जो रिमाइंडर असणार आहे तो मॉड असतो. आता 25 डिवायडेड बाय 20 केल्यानंतर मॉड काय येणार 5 आपली रिमाइंडर असणार आहे.